अन्नपूर्णा, अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया कच्च्या केळ्यापासून फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी ना हे कच्चे केळे घेतले 3, मीठ घेतले, लाल मिरची पावडर, तळण्यासाठी तेल घेणार आहे. केळी ना सोलून घ्यायची. स्वच्छ धुवून घेतलेत. आता ना केळी ना सोलून घ्यायची. केळीचं ना साल काढून घ्यायचे वरचं. अशी केळी दिसायला लागली ना तर साल काढी करायचं. केळी ना सोलून झाली तर याला कट करून घेऊ. हे असं एक कटर घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं. म्हणजे एकसारखे तुकडे होतील याचे. एकदम मस्त कट करून झाले. आता याला ना तळून घेऊ. तेल तापाय ठेवले. तेल तापलं का हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे. तेल तापले. आता हे फ्रेंच फ्राईज ना सोडून घ्यायचे. असे सुट्टे करून सोडायचे. स्लो गॅसवर हे तळून घ्यायचे आणि एकदम क्रिस्पी होतं तळून घ्यायचे. हे उपवासाला बनवणार आहे म्हणून कोणतंही स्वीट याला लावलेलं नाही. मीठ घेतलंय आणि याच्यात ना 2 चमचे पाणी घ्यायचे. पाणी घेतलंय, मीठ विरघळून घ्यायचं. थोडस पाणी घ्यायचं आणि याच्यात सोडायचं म्हणजे फ्रेंच फ्राईजला ना मीठ लागेल. फ्रेंच फ्राईज ना तळून झालेत आणि एकदम मस्त क्रिस्पी तळून झालेत. असे एक एक सोडायचे म्हणजे चिटकायचे नाही एकमेकाला ते. फ्रेंच फ्राईज ना तळून झालेत आणि एकदम मस्त क्रिस्पी तळून झालेत. दिसायला पण एकदम सुंदर दिसतात आणि जास्त वेळ नाही लागत हे करायला. सगळे फ्रेंच फ्राईज तळून झालेत. मीठ टाकायचं. लाल मिरची पावडर, मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या फ्रेंच फ्राईजला मीठ आणि मिरची लागली पाहिजे. आणि आवाज पण किती कुरकुरीत येतोय. एवढे कुरकुरीत झालेत हे फ्रेंच फ्राईज आणि हे उपवास फ्रेंच फ्राईज तयार झाले आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. नमस्कार. आज बनवूया बनाना फ्रेंच फ्राईज. Like, comment,